तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग बेसिकली असा आहे की म्हणजे थोडक्यात दिवसभराचा ब्लॉग आहे। म्हणजे मी दिवसात काय काय करतो वगैरे। म्हणजे आता आपला क्लास आहे रत्नागिरीत। आता मी वाजले 8:30 वाजले, मी आता क्लासला निघालोय बघा बाहेर। नुसतं गाडी आता काढतो आणि निघतो क्लासला, डायरेक्ट मला रत्नागिरीतच भेटतो। तर मित्रांनो, मी आता रत्नागिरीत पोहोचलेलो आहे। म्हणजे माझा जिथे क्लास आहे तिथे हे बघा, इकडून वर ही बिल्डिंग आहे। आत मागच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला मी दाखवलंच होता कुठे आहे क्लास। इथून तर वर जायचं आहे, पहिल्याच फ्लोअरला क्लास आहे। आणि हे बघा, इथे आपली गाडी लावलेली आहे आता। आणि आता काय क्लासला जातो आणि क्लासवरून सुटल्यावर भेटतो मग जाताना। बघूया जाताना, आज काय जरा पाऊस वगैरे पण नाही, कुठेतरी जरा मस्त बिंडवीत जाऊन येऊ। तर मित्रांनो, आता 3 वाजलेले आहेत आणि मी क्लासवरून सुटलोय। आता इथे आपल्या जरा भाट्याच्या पुलावर मी थांबलोय। म्हणजे आज लवकर सुटलो जरा क्लासवरून, तर बघूया इथे असंच जरा थांबलेलो। तर हे बघा मस्त इकडे सर्व, आज काय पाऊस वगैरे नाही म्हणून थांबलोय जरा, रेनकोट वगैरे पण नाही। आता इथे गाडी थांबलोय। तर आणि काय इकडे मस्त आता वारा सुटलेला आहे जोरात पुलावर। आणि इकडे काय जास्त पाऊस नाही, आज ऊन पडलंय। त्यामुळे बघतो जरा फोन, इथे एक मित्र राहतो रत्नागिरीत, त्याला बघतो, विचारतो येतोयस काय, जरा इथेच फिरू कुठेतरी। आणि तुम्हाला माहिती आहे का इथं नेमकं हे काय चाललंय रत्नागिरीत? मांडवीसारखं बनवतायत की ते काय मोठ्या बोटी वगैरे येऊन लागणार आहेत काय, असं मला काय माहिती नाही। काय अजून ते बनतंय त्यामुळे काय माहित नाही, जाऊ नाही शकत तिथे, जायला अलाउड नाही वाटतं। तर बाकी बघूया, आता निघतो मी घरी। तर मित्रांनो, आता मी घरी तर आलेलो आहे क्लासवरून, आणि मग इथे जरा मित्र आलेला सोबत, हा बघा तो पोहायला जाऊया। आणि तेवढ्यात जरा एक काम होतं, आईच्या जरा गोळ्या संपल्या त्या आणायच्या होत्या। आता तळ्यावर जातो गोळ्या आणायला, आणि मग काय गोळ्या आणतो आणि पोहायला जातो, दाखवतो। आता वेगळ्या लोकेशनला जातो, जरा एक आमच्याकडे खण आहे मस्त, त्या खणीच्या इथून म्हणजे असं एक मध्ये भिंत आहे आणि तिथून आत बाहेर जायला असा होल आहे, दाखवतो तुम्हाला जर दिसलं तर। आता पाणी जास्त मोठं नसलं तिथे तर दिसेल, इथं नाही। चला आता भेटतो डायरेक्ट मला खणीत। तर मित्रांनो, आम्ही आता आलेलो आहे खणीजवळ। हे बघा सगळे इथे बसलेले आहेत, तिथं कोणाची वाट बघता वगैरे अजून 1-2 जण यायचे आहेत। आणि हा बघा सस्ता आमचा काय ते बोलतात ब्लॉगर नाही एडिटर सिनेमॅटिक घेतो। आणि आमचे बॅजी पण पोहायला आलेले आहेत, ते जरा लाजतात, बोलायला लाजतात ते। हेच काही नाही असं काय नाही, बच्ची बाजी बघूया काय करतायत ते आता। ते सिनेमॅटिक घेतात सगळ्यांचे। अरे काय तू सांगे घे पण एवढा बॉडी बिल्डर आमचे। आणि हे काय बोलतात ते काहीतरी, हे आमचे एडिटरनी, हा तेच ते पण काहीतरी करतायत, कॅमेरा आणि हा जरा आमचा जरा शायनर आहे ते, जरा हा जास्त नाही तर आता पोहूया चला। तर मित्रांनो बघा सगळे पोहतायत, आणि हा पोराला छोटा इथं ढकलायला आलाय। ए बाबा लवकर ढकल, हे ह्या छोट्या पोराला हे सर्व पोरं ढकलल्या जात आहेत, बिचारावर अत्याचार करतायत। टाका उडी, हे बघा भरपूर आमची मोठी गँग इथं पोहायला आलेली खणीत। आता पोहून वगैरे झालेलं आहे, ते बघा सगळे निघाले आता आपल्या गाड्या घेऊन। हे आमचे बॅजी, अजून पोरांचं काय अजून पोहून होत नाही, बारकी आहेत ती येत नाहीत, अजून निघालेत नाहीत। आम्ही निघालो आता ह्याचा भाव अजून फक्त तो यायचा आहे, तो आला की निघालेलो झाले फोन। बाकी आजच्या या ब्लॉग मध्ये एवढंच होतं, भेटू आपण कधीतरी पुढच्या ब्लॉग मध्ये। तो पण माझे ब्लॉग तुम्ही बघतच राहा, आणि लाईक सबस्क्राईब शेअर सर्व करा। टाटा बाय बाय।